आणि आता पहिली बातमी ती म्हणजे नव्या हिंदुत्वाची। महाविकास आघाडीचा भाग झाल्यापासून काहीशी मवाळ झालेली ठाकरेंची शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक होणार आहे। अयोध्येतील राम मंदिरातील दान घोटाळ्याप्रकरणी ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार आहे। येत्या रविवारी दादरमधील हनुमान मंदिरासमोर ठाकरेंची शिवसेना रामरक्षा म्हणत भाजप विरोधात आंदोलनाचा शंख वाजवणार आहे। माफ नहीं करेगा। ऑपरेशन राम मंदिर भाजपा करते का? चोरीचा पैसा हा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जातो। थेट माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटल बिहारी वाजपेयींच्या अब हिंदू मार नहीं खाएगा या वक्तव्याचा दाखला देत उद्धव ठाकरेंचं अब हिंदू माफ नहीं करेगा हे वक्तव्य म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला थेट अंगावर घेण्याचं ठरवल्याची खूण आहे। सध्या अयोध्येतील राम मंदिराच्या दान आणि वस्तूचा अपहार झाल्याचं प्रकरण देशभरात खळबळ माजवणारं ठरलंय। तोच मुद्दा उद्धव ठाकरेंनी उचलून धरत उद्धव ठाकरेंनी भाजपवर शरसंधान साधलंय। अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते, जेव्हा मी सांगितलं ना 90चा काळ होता की अब हिंदू मार नहीं खाएगा, तसं आज मी म्हणतोय की अब हिंदू माफ नहीं करेगा। जे जे मंदिर लुटतायत, मग ते भाजपचे कोणी असतील किंवा आणखीन कोणी असतील, पण लेकिन अब हिंदू माफ नहीं करेगा उनको। जे जे मंदिर लुटतायत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंच्या शिवसेनेवर मवियासोबत गेल्यापासून हिंदुत्व सोडल्याची टीका होत होतीच, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मुद्दा महत्त्वाचा ठरलाय। म्हणूनच दादरच्या कबूतरखाना इथल्या हनुमान मंदिरात ठाकरेंची शिवसेना रामरक्षा आंदोलन करणार आहे। यासाठी देशभरातल्या हिंदूंनी यावं असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलंय। येत्या रविवारी 5 तारखेला संध्याकाळी 4च्या सुमारास दादर इथे पुणे एकेकाळी जो एक कबूतरखाना होता तिथे एक मारुतीचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या समोर तमाम हिंदूंना ज्यांना असं वाटतंय की भाजपच्या कालखंडामध्ये हिंदुत्व धोक्यात आले म्हणून ज्यांनी मोर्चे काढले होते त्यांना सुद्धा मी आमंत्रित करतोय। पक्ष वगैरे न बघता जे जे राम भक्त असतील, जे जे हिंदू आहेत, ज्यांना रामाच्या मंदिरात होत असलेली चोरी ही सहन होत नाहीये, पण जाब विचारायचं वाटतोय, ते सगळेजण तिकडे 4च्या सुमारास जमतील। मी स्वतः तिकडे जाणार आहे। मात्र आयता मुद्दा हाती असूनही अखिलेश यादव, केजरीवाल यांचा अपवाद वगळता काँग्रेससह इंडिया आघाडी यावर फारशी आक्रमक दिसली नाही। राम मंदिराभोवती हिंदुत्वाच्या राजकारणाचं आवरण असल्यानं कदाचित धर्मनिरपेक्ष पक्ष याबाबत उदासीन किंवा सावध भूमिका घेत आहेत। हा सगळा राजकारणाचा भाग आहे आणि त्यामुळे राजकारणासाठीच ते देखील हे आंदोलन सुरू करतायत आणि भाजपने देखील राजकारणच केलेलं सत्तेवर येताना हे नाकारण्यात अर्थ नाही, ताकाला जाऊन भांडण लपवण्याची गरज नाही। तसंच राजकारण आता उद्धव ठाकरे करू पाहतात, कारण आता राम मंदिरात ते पैसे चोरीला गेल्यामुळे भाजप बॅकफुटवर जाईल असं त्यांना वाटतंय। रामाच्या नावाने भाजपला मतं मिळतात, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंना मिळतात आणि रामाचे भक्त नाराज झाल्याने त्यांना आकृष्ट करून घेण्यासाठी काँग्रेसला मतं मिळतात। तर सगळ्यांच्या तोंडात राम नाम येत असेल तर त्यानिमित्ताने व्यापक भलं झालंय की काय असा विचारही करायला हरकत नाही। आपण 90च्या दशकात अब इस देश में हिंदू मार नहीं खाएगा असं विधान भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांनी केल्याचा दावा केला जातोय। आधी राम मंदिर निर्माण आंदोलन, मुंबईतील दंगली, दाऊदने केलेले साखळी बॉम्बस्फोट, गुजरातमधील गोधरा कारसेवक हत्याकांड, गुजरात दंगल या काळात आक्रमक हिंदुत्वाचं जोरदार वातावरण होतं। दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशातील हिंदुत्वाचा एक प्रमुख चेहरा बनले होते। बाळासाहेब ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी भाषणांची देशभर चर्चा होत होती, पण पुढे बदलता काळ आणि लोकांच्या बदललेल्या अपेक्षा यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेलाही बदलावं लागलं। एकीकडे तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करायचं, हिंदूंच्या मतांशी त्यांच्या भावनांशी खेळायचं, हिंदुत्वाचं प्रतीक असणाऱ्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरातील पैसा सुद्धा यांच्याकडून सुटला नाही। यांनी मतपेट्या फोडल्यात, यांनी प्रश्नपत्रिका फोडल्यात, यांनी घरं फोडली, यांनी पक्ष फोडले आणि आता हे कमी झालं म्हणून की काय मंदिरं सुद्धा ही लोक मंदिराच्या दानपेट्या सुद्धा फोडतायत, त्याला सुद्धा हे लोक मागे पुढे पाहत नाहीयेत आणि त्यामुळे त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचं हे खोटं हिंदुत्व, त्यांचं हे बेगडी हिंदुत्व समोर आणणं, मला असं वाटतं की हे आमचं काम आहे। मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंना हे जे की शहाणपण आता सुचलेलं आहे, जनता त्यांना आता अजिबात माफ करणार नाही। यांचा खोटारडेपणा सारखा हा सिद्ध होतोय। यांचं हिंदुत्व काही देणं घेणं नाहीये।
आणि राहिला प्रश्न अयोध्येचा, सरकार त्यांच्यावर जोशींवर कारवाई करेल आणि तो विषय देखील मिटलेला असेल. भारतीय जनता पक्ष म्हणून उत्तर प्रदेश असो, देशामध्ये असो, आम्ही पॉलिटिक्स ऑफ डेव्हलपमेंट करतोय आणि त्याचा प्रत्यय आणि त्याचंच आम्हाला यश सर्वत्र मिळत आहे. अयोध्येत जे काही चुकीचं झालं आहे त्याचं समर्थन कोणीच करू शकत नाही. दोषींवर पूर्ण कारवाई केली जाईल आणि ती भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडनंच केली जाईल. भाजपसोबत बिनसल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात शिवसेना थेट महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनली आणि उद्धव ठाकरे त्यातून मुख्यमंत्री बनले. भाजपच्या विरोधात गेल्यानं शिवसेनेला विधानसभा, लोकसभा ते महापालिकेतही मुस्लिम समुदायाची मतं मिळाली. यातून ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची भूमिकाही हिंदुत्वाबाबत काहीशी मवाळ राहिल्याचा आरोप झाला. मात्र आता राम मंदिर दान चोरी प्रकरणानं ठाकरेंना पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवर जाण्याची संधी दिली आहे. तुम्ही हिंदू असाल किंवा नसाल, तुमचा देवात विश्वास असेल किंवा नसेल, पण कोणी एवढं मोठं भाजप एवढं पाप करणार नाही की ज्या राम मंदिरावरनं राजकारण केलं, भाजपने दंगली घडवल्या, सगळं काही केलं, आज सत्तेत बसले, त्याच राम मंदिराच्या दानपेटीतून तुम्ही पैसे काढणार आणि खासदार विकत घेणार. एवढं मोठं पाप कोणी करू शकत नाही, नास्तिक व्यक्ती पण करू शकत नाही. दोषी म्हणजे कोण कोण आहेत? केंद्र सरकारचं सगळं बरखास्त करणार का तुम्ही? केंद्र सरकार, केंद्र सरकारनीच सगळ्यांना तर तिथे अपॉइंटमेंट केलेली आहे, तर करा तुम्ही, मारा दंडा तिथे, केंद्र सरकार बरखास्त करून टाका. मग राजीनामे द्यायला लावा वरपासून खालपर्यंत. राजकीय धर्मांतर झालं असलं तरी हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही सगळी आता नवीन नौटंकी यांनी सुरू केलेली आहे. पण कुठल्याही मंदिरात पाऊल टाकल्यानंतर पण कितीही महाआरत्या या उद्धव उल हकनी करत असला तरी आमचे कुठलेही देव ह्याला काय पावणार नाही. खरं म्हटलं तर ह्यांनी ज्या ज्या मंदिरामध्ये हा पाऊल टाकेल तिथे गौमूत्राने शिंपडून ते शुद्ध करायला पाहिजे. गंमत म्हणजे अयोध्येत राम मंदिर निर्माण होऊन 2 वर्ष उलटूनही ठाकरे स्वतः तिथे गेलेले नाहीत. मात्र आता त्यांना राम आठवण्याचं कारण राजकारण आहे हे उघड आहे. भाजपनं आधी एकाच्या 2 शिवसेना करून ठाकरेंच्या नेतृत्वाला डळमळीत केलं. त्यावर नुकतंच शिंदेच्या शिवसेनेनं ठाकरेंचे 6 खासदार आणि विधान परिषदेतील 1 आमदार सचिन अहिर यांना फोडून जखमेवर मीठच चोळलं. भाजपसोबत कुठलाही तह शक्य नाही. महाविकास आघाडीत जोर राहिलेला नाही आणि एकनाथ शिंदे मात्र अधिकाधिक भक्कम होत आहेत. यामुळे चवताळलेल्या ठाकरेंना आता करा किंवा मरा या जिद्दीनं उभं राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. आता होऊ घातलेलं हे रामरक्षा आंदोलन म्हणजे मवियाच्या प्रभावात काहीशा सेक्युलर झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचं मुळाकडे परत जाणं असेल की केवळ चर्चेत राहण्याचा आणखीन एक प्रयत्न, हे या आंदोलनानंतर नक्की दिसेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.